नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या फार्ममध्ये। तर बरेच दिवस झाले मित्रांनो आपण व्हिडिओ बनवला नाही। तर कमीत कमी जवळपास 1 ते 1.5 महिना झाला असून आपण व्हिडिओ बनवलेला नाही आहे। आपण व्हिडिओमध्ये 2-3 मुद्दे घेणार आहोत। एक, नवीन शेळी पालन करणारे कसे करतात आणि ते त्यांच्या डोक्यात काय असतं, काय चालू करायचं, तर असे 2-3 मुद्दे आपण घेणार आहे। तर सर्वप्रथम नवीन ज्यांना शेळीपालन करायचं ते सगळ्यात आधी काय करतात, शेळीपालन करायचं म्हणतात। त्यांच्या डोक्यात असतं की बोकड पालन करू, की शेळी पालन करू, की कटिंग मार्केट करू, बोकड आणून बाजारातून 2,000ला आणायचे, 5,000ला विकायचे असं करू, का 5,000ला आणून 10,000ला विकायचं असं करू। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो, हा ब्रीडिंग फार्म आहे माझा। तर सोपं उदाहरण धरा ब्रीडिंग फार्मचं। तर समोरचं येतो आपल्यासारख्याचे यूट्यूबला व्हिडिओ पाहतो ब्रीडिंग फार्मवाल्याचे, मग ते व्हिडिओ टाकतात, 1,000 रुपये किलो विकतो, 2,000 रुपये किलो विकतो, अशा प्रकारे ते व्हिडिओ टाकतात। तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ खास करून बनवत आहोत। ते काय करतात, माझ्याकडे येतात, माझ्यासारखेच पाहतात, मी सांगितले बोकडे भाऊ तुला 1,000 रुपये किलोनं भेटन, 20, 25, 30 किलो वजन भरण, 30 किलो वजन झालं 30,000 रुपये। समोरचा विचार करतो मग आयला लय महाग आहे, पण आपण पण घेऊ। मग आपण काय करू, 30,000चाच घेऊ आणि 100 किलो करून विकू 1,000 रुपये किलो, मग ते 1,00,000 रुपये, असं लोकांच्या डोक्यात असतं। हे तसं नाही आहे। हे 1,000 रुपये किलो का बरं विकतोय, याच्या मागचं काय आहे, उदाहरण काय आहे आणि विकायचं कुठं, हे सगळं त्या डोक्यात बसायला पाहिजे। कारण की तो असा विचार करून येतो, जरी आपण 15 किलोचं घेतलं, 20 किलोचं घेतलं 15-20 हजारला, तो म्हणतो याला 50 किलो करून विकू 50,000ला, असं होत नाही। तर यांचं 1,000 रुपये किलो का बरं आहे ते कळायला पाहिजे। आणि तो म्हणतो याचं 1,000 रुपये किलो मटण कोण खाईन, त्याला हे पण कळायला पाहिजे, हे कापाला जाणार आहे की ब्रीडिंगला जाणार आहे, ब्रीडिंगला एवढी किंमत का बरं आहे, सगळी माहिती पुरेपूर माहिती घ्यायला पाहिजे नवीन शेळीपालकांनी, कारण की त्याला काही माहिती नसते। तर तुम्हाला सांगू इच्छितो की 1,000 रुपये किलो का बरं आहे, म्हणजे जो काय रेट असेल तो 1,500 काय 2,000 4,000 ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या म्हणजे क्वालिटीनुसार त्याच्यानुसार वेगवेगळा रेट असतो। तर सर्वप्रथम जाणून घ्या की रेट एवढा का बरं आहे, याच्यामध्ये क्वालिटी आहे, ही रेट असा आहे, तुम्ही 1,000 नाही, जो रेट असेल तो कुठं घ्यायला जा कुठंच भेटणार नाही, हा भेटेल फक्त ब्रीडिंग फार्मवर। आणि ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे क्वालिटी मेंटेन आहे, त्यांच्याच फार्मवरती तुम्हाला बोर भेटेल। आणि वजन वाढ तुम्हाला पाहिजे असेल तर ही शक्यतो जिथं पाहिजे तिथं मिळत नाही, कारण की त्याच्यामुळे ते महाग असतं। आणि तुम्हाला सांगू शकतो, हे बघा शेळी चाल का, शेळी जवळपास 1 क्विंटल भराचं वजन असेल तिचं। आता गाभणी 3.5-4 महिन्याची गाभला असेल, महिनाभर बाकी तिला चालता सुद्धा येत नाही। मग तुम्ही विचार करा, अशी शेळी सांभाळायची आणि तिचे पिल्लं जर पुढे विकायचे, तुम्ही विचार करा आपल्याला कटिंग मार्केटमध्ये द्यायला परवडेल का, हरकीच नाही परवडणार। कारण की तिला सांभाळायचा खर्च, तिला खुराक किती लागेल, तिची एवढी तब्येत बनवायला काय मेहनत असेल, आपण याचा न विचार करता आपण काय विचार असं करतो की हा म्हणतो एवढं महाग आणि एवढं विकायचं कुठून, घ्यायचं कुठून, याचं करायचं काय। या अशा शेळ्या सांभाळायला म्हणजे त्याचा खर्च भरपूर होतो। आणि ब्रीडिंगसाठी पिल्लं तिचे चांगली पिल्लं निघतात आणि चांगले पिल्ले झाल्यानंतर पुढं त्या पिल्लाची होणारी पैदाशीसुद्धा आपल्याकडे चांगली होती। त्याच्यामुळं असं यांचं वजन वाढीचं हे असतं आणि रेटचं पण असे रेट आहेत। आणि ही मुळात जात बाहेरची आहे, बाहेर देशातली आहे, आफ्रिकेमधली, म्हणून हिचं रेट असा आहे। आणि तुम्ही म्हणशाल ती शेळी तशी नाही, या शेळ्या अशा कसं काय, पूर्ण शेळ्या खाली आता लागल्या 15-1 दिवस झाली, त्यातली फक्त एवढी गाभणी, बाकी पूर्ण शेळ्या 14-15 शेळ्या पूर्ण खाली। त्याच्यामुळे ती शेळीत आणि ह्या बाकी शेळ्यामध्ये फरक आहे। आणि ही इकडे पिल्लं त्यांची, तुम्ही पहिले एक व्हिडिओ बनवला होता आपण 2 महिन्यापूर्वी, हिचं वजन होतं 2 महिन्यापूर्वी 18 किलो, हिचं काल परवाच वजन केलं 34 किलो वजन भरलं। तुम्हाला खोटं वाटेल, आता इथे काटा नाही, कोणी पण कधी पण फार्मवरती या, जेवढं सांगितलं तेवढं वजन आपण त्यांना केव्हा पण मोजून देऊ, त्याच्यापेक्षा जास्त मोजून देऊ। अशा प्रकारे यांचं वजन वाढ मिळते। आणि ते काळ्या मुंडीवाला दिसतं तुम्हाला, ते गावरान शेळीला क्रॉस झालेलं, त्याचं पण यांच्या खालोखाल वजन वाढते। म्हणजे आपण गावरान शेळीला कधी बोर क्रॉस केलं तर अशा प्रकारे तुम्हाला क्वालिटी निघेल। हे झालं ब्रीडिंग फार्म नवीन शेळी पालकासाठी, हे झालं ब्रीडिंग। आणि तुम्ही म्हशीला एवढे मागं शेळीनं खरेदी करता, मग आपण शेळ्या घरी कशा तयार करायच्या, तर तुम्हाला सांगू शकतो, घरी म्हणजे आपण गावरान घ्या, गावरानला बोरनं क्रॉस करा,
तुम्हाला जे पिल्लू दाखवलं काळ्या कलरचं तसे पिल्लं निघल, त्यांना परत क्रॉस करा. 50%चे 75% होतील, वाढत जातील. अशा प्रकारे तुम्ही बोर घरीच तयार करा. कारण की हे बऱ्याच जणांच्या डोक्यात नसतं, त्यांना डायरेक्ट हवेत उडी मारायची हे असतं. कारण की आपण एवढं जे दिसतंय एवढं मोठं हे आपलं काही एका दिवशी तयार झालं नाही. थोड्यापासून 1-2 पासून आपण एवढं करत गेले का डायरेक्ट फार्म बांधला आणि पहिल्या दिवशी फॅन लावले असं नाही. कारण की आपण पहिले कंपाऊंड केलं, नंतर सापरात होतं. पहिले व्हिडिओ जाऊन पहा तुम्ही. मग आपलं 4-5 वर्षानंतर शेड झालं. एकदमच शेड नाही झालं, 4-5 वर्ष लागले शेड तयार करायला. म्हणजे त्याच पैशातून आपण करत गेलो. मग नंतर दमादमाने आपलं सगळं काही वाढत गेलं आणि अशा प्रकारे आपला फार्म हा वाढत गेला. आणि आपण नवीन शेळीपालन करत असते गावरान घ्या, क्रॉस करा आणि पुढं हे वाढवा. तर बोकड पालनाचा पण फॅट डोक्यात आला आहे लोकांचा. इंस्टाग्रामला त्याला व्हिडिओ पाहतात आणि आपल्याला पण बोकड पालन करायचं. आणि मग आपण पण हा समोर सांगतोय 4,000ला बोकड घ्यायचे. आपण पण बोकडे घ्यायचे, 20 बोकडे घ्यायचे 80,000 रुपयाचे. बस मग त्याला खुराक खाणं पिणं हे ते भाऊ आपण बोलतो तसं वजन वाढत नाही. कारण की हे बोलल्यासारखं एवढं सोपं नाही. ही क्षेत्र खूप अवघड आहे आणि याचं सक्सेस व्हायला पण बराच टाईम लागतो. आपण प्रथम घेतल्या आणि पहिल्या वेळेस आपलं एवढं वजन वाढ भेटन हे शक्यच नाही. एवढं वजन वाढ भेटतच नाही. कारण की एखाद्या वेळेस 4,000 पिल्लू घेतलं तर 4,000ला पण विकावं लागतं 2-4 महिने सांभाळून. असं पण काही की जास्त. आणि बाजारामध्ये गेले तुम्हाला व्यापारी लोक नवीन माणसाला फसवणार म्हणजे 100% फसवणार. कारण की त्यांना टॅक्ट असती. नवीन कस्टमर जुने कस्टमर त्यांच्या सगळं डोक्यात बसलेलं असतं. ते नवीन माणूस आला म्हणजे लगेच ओळखून घेतात आणि ते कसं फसवायचं ते त्याला फसवतात. त्याच्यामुळे आपण बोकड पालन करताना जाणकार व्यक्तीकडून माहिती घ्या. सर्वप्रथम 10-5च घ्या, 10-5 चालू करा. पण एवढा पाहिजे तसं याच्यात पैसे भेटत नाही बोकड पालनामध्ये. बोकड पालन न करता शेळ्या घरीच ब्रीडिंगच्या शेळ्या घ्या, त्यांनाच क्रॉस करा, त्यांच्यापासून पिल्लं तयार करा. एका शेळीपासून 2 पिल्लं तयार होईल, 10 शेळ्या 20 पिल्लं तयार त्यांच्यापासून उरले. खर्च करायचं काम नाही. जेवढं बोकडाला खर्च करशाल तेवढं शेळ्यावर खर्च करा. आणि दुधावर 3 महिन्यात ते पिल्लं तुमची वाढून जाऊ राहिले. 3 महिन्यात पिल्लं 7-8 टिकतं. अशा प्रकारे तुम्ही शेळीपालन करू शकता. कारण की नवीन जे करताय त्याच्या डोक्यामध्ये लई काही घुसलेलं असतं. आणि चारा आपण याच्यामध्ये नेपियर आणि मेथी घास अशा 2 प्रकारे आपण चारा कुट्टी करून मिक्स करून टाकलेला आहे. तर पूर्ण प्रकारे आपण 2 टाईम चारा टाकतो. हे पूर्ण आता रात्रभर पूर्ण चारा थोडं खातील. आणि पिल्लांसाठी बघा मेथी घास अशा प्रकारे आपण बांधून दिला आहे. पण आपले पिल्लं पण चांगले आता झाले. पहिला तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल का असं नाही की बोलायचं आणि करायचं म्हणजे करायचं. तसं नाही आहे. तुम्ही पहिले जुने व्हिडिओ आपले पाहू शकता. हे घरचे पिल्लं म्हणजे आपण चांगल्या प्रकारे तयार करतो. याचे 20 किलो वजन काल परवा आपण मोजलेलं आहे. वजन 2-3 20 किलो भरले, 3-4 जवळपास अशा प्रकारे त्यांचे वजन भरलेले आहे. आणि ती आपली शेळी खास फार्ममधली वजन तिचं तुम्ही म्हणजे समोर साक्षात आल्यानंतर कळेल ती शेळी काय. आणि आपल्याकडे बोकडं पण सेलसाठी कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा. आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला आपण माहिती देऊ. आपल्या फार्मवर कधी पण या. नवीन शेळीपालन ज्यांना चालू करायचं त्यांनी कधीही संपर्क करू शकता. धन्यवाद.